नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो. मी डॉक्टर देवश्री महाजन, माऊली एज्युकेशन तर्फे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते. आज आपण जी लेटेस्ट अपडेट आहे MCC काउन्सिलिंगची ती घेऊन आलेलो आहे. आणि सर्वात पहिली जी अपडेट आहे ती आपल्या चॅनलला आली असेल तर तुम्हाला जर अशीच अपडेट अजून पाहिजे असतील तर नक्की लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे सर्व जे अपडेट्स आहे ते असेच टाइम टू टाइम तुमच्यापर्यंत लवकर पोहोचत राहतील. आता हे जे शेड्यूल आहे हे ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटाचं आहे. म्हणजे जेव्हा MCC त्याची काउन्सिलिंगबद्दल अनाऊन्स करत असते, त्याचं शेड्यूल जेव्हा काढत असते, तेव्हा MCC त्याच्यासोबत अजून बाकीचे जे स्टेट काउन्सिलिंग आहे त्याचं पण शेड्यूल काढत असते. आणि मी ऑलरेडी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये सांगितलं ज्याच्यात मी PWDची नोटीस दाखवली होती तुम्हाला की आपली जी काउन्सिलिंग आहे ती सुरू होऊन गेलेली आहे. तर ते काय होतं की PWD जेव्हा आपली नोटीस PWDची येते व्हेरिफिकेशनसाठी तेव्हाच असं असतं की आपली काउन्सिलिंग जी ती सुरू होऊन जाते, कारण त्याच्या लगेच 2-3 दिवसानंतर आपली जी MCC आहे ती त्यांचं शेड्यूल ते अनाऊन्स करत असते. आणि सेम गोस फॉर CET सेल की CET सेल पण लगेच PWD कॅन्डिडेट्सच्या व्हेरिफिकेशन नंतर आपलं शेड्यूल जे आहे ते अनाऊन्स करते. आता जेव्हा MCCचं काउन्सिलिंग येतं तेव्हा ते स्टेट कोटाचं पण काउन्सिलिंग काढतं, तर त्याचं पण शेड्यूल ते काढतं. तर मेन म्हणजे जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की मागच्या व्हिडिओमध्ये की जेव्हा MCC काउन्सिलिंग सुरू होते त्यानंतर जे सर्वात पहिलं स्टेट आहे ज्याची काउन्सिलिंग सुरू होते ते कोणतं आहे तर UP आहे. म्हणजे सर्व जे ओपन स्टेट्स आहे ते आधी त्यांचं काउन्सिलिंग अनाऊन्स करतात आणि नंतर जे क्लोज स्टेट आहे जसं महाराष्ट्र, गुजरात ते आपले काउन्सिलिंग जे ते अनाऊन्स करतात. तर आज आपण जे ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटाचं सोबत आलेलं शेड्यूल आहे त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. आणि यामध्ये आता स्टेट कोटामध्ये मग तुमचा एक मोठा प्रश्न पडला असेल की कोणत्या स्टेटची एक्झॅक्टली इथं गोष्ट चालू आहे. तर स्टेट कोटा जेव्हा हे लोक सांगतात, जेव्हा हे इथं स्पेसिफाय करतात की स्टेट कोटा काउन्सिलिंगचे डेट्स, तेव्हा त्यांचं मिनिंग ओव्हरऑल स्टेट सोबत राहतं. म्हणजे जे पण काही स्टेट्स एक्झिस्ट करतात इंडियामध्ये ते सर्व स्टेट्सची काउन्सिलिंग जे आहे ती ह्या तारखेपर्यंत संपली पाहिजे असं या नोटीसमध्ये किंवा असं या शेड्यूलमध्ये स्पेसिफाय केलेलं असतं. तर पहिले आपण ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटाची काउन्सिलिंग बघू, त्याचं शेड्यूल पूर्ण बघू, त्याचं डिटेल्स बघू आणि नंतर आपण जे फक्त MCC काउन्सिलिंगचं ऑल इंडिया कोटाचं शेड्यूल आहे ते बघणार आहोत. तर शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा, सर्व जे डिटेल्स मी सर्व तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन करणार आहे. आता ज्या गोष्टीची आपण आतापर्यंत वाट बघत होतो ते रजिस्ट्रेशन तर सुरू झालेलं आहे आणि त्यानंतर लगेच आपलं स्टेट काउन्सिलिंग जे आहे ते 12 किंवा 15 तारखेपर्यंत सुरू होऊ शकतं. आणि जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे की आपली जी काउन्सिलिंग आहे, आपली जे MCCचं रजिस्ट्रेशन आहे ते 5 ऑगस्टपासून सुरू होऊन जाईल. आणि तसंच इथं आपल्याला दिसेल की 5 ऑगस्टपासूनच आपलं जे रजिस्ट्रेशन आहे MCCचं ते सुरू झालेलं आहे. म्हणजे आपण जे काही आतापर्यंत एक्सपेक्ट केलं होतं ते एक्सपेक्टेशन आपले खरे ठरलेत. आणि आता आपण स्टेट काउन्सिलिंग बद्दल पण बघू. स्टेट काउन्सिलिंग पण ऑलमोस्ट 12 किंवा 15 तारखेपर्यंत जी आहे ती आपली CET सेलची सुरू होऊन जाईल. तर आता तुम्हाला डिले करायचं नाही आहे काउन्सिलिंगमध्ये, आता तुम्हाला पूर्ण तयारीला लागायचं आहे. जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसतील ते सर्व अपडेट करून घ्यायचे. त्यासाठी जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल तर पेड काउन्सिलिंगसाठी खाली दिले गेलेल्या नंबरला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. प्लस इट्स 8275518480 या नंबरला तुम्ही मेसेज करू शकतात व्हॉट्सअपला की वी वॉन्ट MCC काउन्सिलिंग किंवा CET सेल काउन्सिलिंग किंवा पेड काउन्सिलिंग म्हणून पण तुम्ही मेसेज केला तरी आम्ही तुम्हाला जो रिप्लाय तो देऊ. नंतर तुम्हाला फक्त सोबत स्कोअर कार्ड सेंड करायचं आहे. फक्त एक मेसेज नका टाकून देऊ की आम्हाला पेड काउन्सिलिंग पाहिजे, सोबत तुमचं स्कोअर कार्ड पण सेंड करा. म्हणजे आम्हाला तुमचे जे सर्व डिटेल्स आहे ते कळून जातील. तुमचं ऑल इंडिया रँक, तुमचं स्कोअर, आम्ही त्या अकॉर्डिंग तुम्हाला सजेस्ट करू की तुम्हाला कोणता कोर्स भेटेल आणि कुठे भेटेल. त्यानंतर आम्ही आमची फीस वगैरे टाकू, तर ती तुम्हाला फक्त QR कोडला स्कॅन करून ती पे करायची आहे. आणि नंतर आम्ही पूर्ण जे गाईडिंग आहे ते डॉक्युमेंट्स अकॉर्डिंग ते सर्व करू. प्लस आम्ही फक्त रजिस्ट्रेशनला गाईड नाही करत, आम्ही स्वतः रजिस्ट्रेशन करतो, स्वतः चॉईस फिलिंग करतो. त्यात आपण फक्त गायडन्स नाही देत, कारण गायडन्स देणं वेगळी गोष्ट असते आणि स्वतः चॉईस फिलिंग आणि रजिस्ट्रेशन करणं एक वेगळी गोष्ट असते. ती पण एक खूप मोठी रिस्क असते जी खूप प्रॉपरली करावं लागते. आणि ते आम्ही डायरेक्ट पॅरेंट्सच्या हातात नाही देऊ शकत, कारण एकदा जेव्हा तुम्ही सबमिट करतात तेव्हा आपल्याला काही गोष्टींमध्ये एडिट करायला ऑप्शन राहत नाही, म्हणून ते पण आम्ही तुम्हाला स्वतः करू देत नाही. जर तुम्हाला करायचंच आहे तर आम्ही तुम्हाला कॅफेला जायला सांगतो आणि त्याच्या जे कॅफेवाले जे काही पर्सन आहे त्यांच्यासोबत आम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहतो, म्हणजे त्यांना काही पण अडचण आली तर ते आमच्यासोबत विचारू शकतात. तर ही गोष्ट झाली आपली पेड काउन्सिलिंगबद्दल. फक्त आता रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे म्हणून तुम्हाला घाई करायची आहे, उगाच डिले करून किंवा एक्सटेंड करून फायदा नाही. आणि सेकंड किंवा थर्ड राऊंडमध्ये जर तुम्ही आले काउन्सिलिंगसाठी तर ते आपण एक्सेप्ट करत नाही, कारण मोस्टली सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये जे चांगले कॉलेजेस आपल्याला भेटणार होते ते आपल्या हातातून सुटून जातात. जर तुमचा मार्क्स पण कमी आहे आणि जर तुम्हाला एक चांगलं कॉलेज पाहिजे तरी ते आपल्याला फर्स्ट राऊंडला शक्यता असते की आपल्याला तो कॉलेज भेटेल. म्हणून तुम्हाला जर काउन्सिलिंगबद्दल प्रॉपर जो टाइमलाईन आहे तो माहिती नाही राहत
तर उगाच स्वतः त्या गोष्टीमध्ये पडू नका, स्वतः ते कन्फ्यूज करून घेऊ नका. एक प्रॉपर काउन्सिलर बघा आणि त्यांच्या हातात प्रॉपर काउन्सिलिंग द्या, कारण ह्यावेळेस रूल्स जे ते खूप बदललेले आहे आणि खूप जास्त रिस्की यावेळेस काउन्सिलिंग झालेली आहे. तर शेड्यूल फॉर ॲडमिशनमध्ये ऑल इंडिया कोटासाठी डीम्ड आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी हे जे हे येतं MCC आणि AACCC काउन्सिलिंगच्या अंडर. यामध्ये कोटा येतं जे की 15% गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे, नंतर डीम कॉलेजेस सर्व ऑल ओव्हर इंडिया, नंतर सेंट्रल युनिव्हर्सिटीज, जिपमर, एम्स हे सर्व कॉलेजेस जे आहे ते कुठे येतात ते MCC काउन्सिलिंगच्या अंडर येतात. तर ही जी आपल्याला याच्या खालची जे काही डेट्स आहे ते दिसेल MCC काउन्सिलिंगबद्दल म्हणजे ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंगबद्दल. आणि इकडं तुम्हाला दिसेल स्टेट काउन्सिलिंगबद्दल. जसं मी तुम्हाला सांगितलं की इथं ओव्हरऑल स्टेटची गोष्ट चालू आहे, म्हणजे जे काही लास्ट स्टेट जे काउन्सिलिंग करेल तर त्यांची काउन्सिलिंग पण या डेटपर्यंत संपली पाहिजे असं आपल्याला इथं समजेल. तर मी आता तुम्हाला नेहमीच एक्सप्लेन करणार नाही, जेवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे तेवढे मी तुम्हाला सांगेल. आता इथं तुम्ही बघा की फर्स्ट राऊंडची काउन्सिलिंग आपली MCCची कधीपासून स्टार्ट होईल, तर अराउंड 4 ऑगस्टपासून ते 17 ऑगस्टपर्यंत आपली जी काउन्सिलिंग आहे ती स्टार्ट होऊन जाईल. आणि जे व्हेरिफिकेशन आहे ते व्हेरिफिकेशन 23 ऑगस्टला होईल. आणि त्यानंतर आपल्याला मी इथे स्टेट काउन्सिलिंगचं दिसतंय की स्टेट काउन्सिलिंग पण आपली अराउंड 13 ऑगस्ट ते 22 ऑगस्टपर्यंत सुरू होऊन जाईल. म्हणजे 13 ऑगस्टपासून सुरू होईल तर 22 ऑगस्टला त्यांना संपवायचीच आहे. मध्ये कोणती पण स्टेटची असो तर लास्ट स्टेटला पण ती 22 ऑगस्टपर्यंत संपवावीच लागेल. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपली MCC काउन्सिलिंगचं फर्स्ट राऊंडचं लास्ट डेट असते त्याच्या थोडं आधीच आपली स्टेट काउन्सिलिंगचं शेड्यूल जे आहे ते येऊन जातं आणि स्टेट काउन्सिलिंगची जी पूर्ण रजिस्ट्रेशन आहे ती स्टार्ट होऊन जाते. तसंच इथं झालेलं आहे. आणि आपलं जे व्हेरिफिकेशन आहे जे स्टेट काउन्सिलिंग ऑथॉरिटीजचं ते 29 ऑगस्टला होणार आहे. आता लास्ट डेट ऑफ जॉईनिंग कधी राहील तर MCC थ्रू तुम्हाला 22 ऑगस्टला लास्ट डेट आहे की तुम्ही जॉईन करू शकतात. आणि स्टेट काउन्सिलिंगमध्ये 28 ऑगस्ट. सेकंड राऊंड ऑफ काउन्सिलिंगमध्ये आता 24 ते 2 सप्टेंबर आपल्याला दिलं आहे आणि व्हेरिफिकेशन त्याचं 9 सप्टेंबरला होणार आहे. आणि स्टेट काउन्सिलिंगमध्ये अराउंड 31 ऑगस्ट टू 8 सप्टेंबर आपल्याला ही डेट दिलेली आहे. याचं लास्ट डेट ऑफ जॉईनिंग काय तर 8 सप्टेंबर MCCचं आहे आणि 14 सप्टेंबर आपलं स्टेट काउन्सिलिंगचं आहे. तसंच सेम गोज फॉर राऊंड 3. राऊंड 3मध्ये पण 10 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरपर्यंत आपल्याला वेळ दिला गेलेला आहे. जर तुम्ही बघताय की आपल्याला आता जास्त त्यांनी डिले केली नाही आहे काउन्सिलिंग सर्व गोष्टींमध्ये. लास्ट डेट ऑफ जॉईनिंग आणि जे दुसरे राऊंड आहे त्यांचं स्टार्टिंग त्यांनी फक्त 2-2 दिवसाचा डिफरन्स ठेवलेला आहे. ॲज यू कॅन सी की इथं 8 ऑगस्ट आहे आणि 10 ऑगस्ट. 8 आणि 10 ऑगस्टमध्ये फक्त 2 दिवसाचा डिफरन्स त्यांनी ठेवला आहे आणि लगेच त्यांनी कंटिन्युएशनमध्ये जी काउन्सिलिंग आहे ती घेतलेली आहे. आणि दरवर्षी असं होतं की MCC जे आहे ते त्यांची काउन्सिलिंग पोस्टपोन करत असतं. ही नेहमीची गोष्ट आहे, ही काय तुमच्यासाठी नवीन नसावी. आणि हे आम्हाला माहिती आहे कारण आम्ही प्रॉपरली काउन्सिलिंग भरपूर वर्षापासून करतोय. तर नेहमीच असं होतं की MCC त्यांची काउन्सिलिंग डिले करते, त्यामुळे स्टेट काउन्सिलिंग पण कधी कधी अफेक्ट होऊ शकते. नंतर राऊंड 3मध्ये वेळ दिला आहे 27 सप्टेंबर त्याचं व्हेरिफिकेशन आहे आणि 16 to 26 सप्टेंबर आपलं स्टेट काउन्सिलिंगचं आहे. आणि याची लास्ट डेट ऑफ जॉईनिंग काय राऊंड 3ची तर 26 सप्टेंबर आहे. आता याची पण रूल्स मी तुम्हाला एक्सप्लेन करेल जेव्हा मी तुम्हाला प्रॉपरली MCCचं शेड्यूल आता दाखवेल. आणि त्याचं स्टेट काउन्सिलिंगचं काय तर अराउंड 1 ऑक्टोबर लास्ट डेट ऑफ जॉईनिंग आहे राऊंड 3ची. आणि तसंच स्टे वॅकन्सीचं पण आपल्याला शेड्यूल दिलं गेलं आहे. नंतर याची स्टे वॅकन्सीची लास्ट डेट ऑफ 10 ऑक्टोबर आहे. आणि कमेन्समेंट ऑफ अकॅडमिक सेशन म्हणजे आपले जे कॉलेजेस वगैरे अकॅडमिक इयर ते कधी स्टार्ट होईल तर अराउंड 8 सप्टेंबरला आपलं जे अकॅडमिक इयर आहे ते स्टार्ट होऊन जाईल. म्हणजे आपल्याला काही जास्त डिले इथं दिसत नाही आहे. स्टे वॅकन्सीमध्ये लास्ट डेट राऊंड 3ला आपल्याला अराउंड लास्ट डेट ऑफ जॉईनिंग होती 26 सप्टेंबर आणि तसंच कमेन्समेंट म्हणजे अकॅडमिक इयर आपलं 8 सप्टेंबरपासून स्टार्ट होतंय. स्टार्टिंगला आपलं इंट्रोडक्शन वगैरे तेच चालू राहतं, तर जास्त काही तुम्ही मिस करणार नाही. 10 ऑक्टोबर जर तुमचं 10 ऑक्टोबरपर्यंत लास्ट डेट असेल तर तुम्ही 25-30 दिवसाची जी अकॅडमिक तुमचं सेशन आहे ते मिस कराल, तर इतकं काही त्यात तुमचं मिस होणार नाही. तुमचं फक्त इंट्रोडक्शन वगैरे तेवढंच मिस होईल. आता आपण जे प्रॉपर काउन्सिलिंगचं शेड्यूल आहे MCCचं ते पण बघून घेऊ. असंच MCC दरवर्षी त्यांचं शेड्यूल जे आहे ते काढत असते, असंच अनाऊन्स करत असते. तर प्रॉपरली आपल्याला सर्व जे राऊंड्स आहेत ते एकाच वेळेस समजतात. आणि त्यामध्ये पण रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग, प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट, रिझल्ट आणि रिपोर्टिंग आणि जॉईनिंग जे आहे ते सर्व एकाच ठिकाणी दिलेलं असतं. तर यामध्ये काय की आपल्याला फर्स्ट राऊंडमध्ये 4 ऑगस्ट हे आपण ऑलरेडी डेट्स बघितले. आता यात तुम्हाला इम्पॉर्टंट काय ते मी तुम्हाला एकदा सांगते. जेव्हा आपण फर्स्ट राऊंडमध्ये अपग्रेडेशन करू किंवा जर आपण सीट सोडू, यामध्ये पण 2 ऑप्शन्स राहतात, एक फ्रीज आणि एक फ्लोट. तर फ्रीज म्हणजे काय की तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायची आहे, तुम्ही तिथं फ्रीज झालेत म्हणजे तुम्ही आता त्या राऊंडमधून बाहेर पडलेत, तुम्ही ॲडमिशन घेतली, संपला विषय, पुढची काउन्सिलिंग आता गेली. आणि फ्लोट म्हणजे काय की फ्लोट म्हणजे तुम्हाला अपग्रेडेशन करायचं आहे. हे 2 गोष्टी तुम्हाला क्लिअर असतील. आता यामध्ये पण फर्स्ट राऊंडमध्ये तुम्ही अपग्रेडेशन करू शकतात, फर्स्ट राऊंडमध्ये तुम्ही फ्लोट करू शकतात, फ्रीज पण करू शकतात ॲज पर युअर डिसिजन.
नंतर सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला जर फ्रीज करायचं आहे तर तुम्ही ते करू शकतात, पण सेकंड राऊंडला असं आहे की तुम्हाला कॉलेज घ्यावंच लागेल, तुम्ही फ्लोट करू शकत नाही, अपग्रेड तुम्ही करू शकत नाही. आणि त्यात सर्वात महत्त्वाचा रूल ह्या वर्षीचा की तुम्हाला जर आता अपग्रेडेशन करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन पण करू शकतात. ऑनलाईन तुम्हाला सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते प्रॉपरली अपलोड करायचे आहे. पण रिस्क अशी आहे की जर तुम्ही डॉक्युमेंट्स प्रॉपरली अपलोड केले नाही तर तुमची जी ॲडमिशन आहे, तुमचं जे अपग्रेडेशन आहे ते कॅन्सल पण होऊ शकतं. अशी आपल्याला ऑनलाईनमध्ये थोडी रिस्क आहे, म्हणून तुम्हाला सर्व जे ते गोष्टी सांभाळून करायच्या आहे. सेकंड राऊंडमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की सेकंड राऊंडमध्ये आपल्याला अपग्रेड करता येत नाही, पण जर इन केस तुम्ही ते कॉलेज सोडलं, तुम्हाला ते कॉलेज आवडलं नाही, तर आपलं जे डिपॉझिट आहे ते जप्त होऊन जातं आणि थर्ड राऊंडला तुम्हाला परत जे डिपॉझिट आहे ते भरावं लागतं आणि थर्ड राऊंडला विथ प्रॉपर डिपॉझिट विथ प्रॉपर अगेन रजिस्ट्रेशन तुम्हाला परत एंट्री करावं लागते थर्ड राऊंडच्या चॉईस फिलिंगमध्ये. आता सेकंड राऊंडमध्ये तुमचं डिपॉझिट किती जाईल, तर जे काही रिझर्व कॅटेगरीज आहे त्यांच्यासाठी आपल्याला 5,000 डिपॉझिट असतं. नंतर जे जनरल कॅटेगरीज आहे, हे गव्हर्नमेंटची गोष्ट चालू आहे, जे जनरल कॅटेगरीज आहे त्यांच्यासाठी अराउंड 10,000 असतं आणि जे डीम वगैरेसाठी डिपॉझिट ते अराउंड 2 लाख असतं. तर तुमचं जे डिपॉझिट MCCचं आहे हे सर्व जप्त होऊन जाईल. नंतर तुम्हाला थर्ड राऊंडला जर तुम्हाला परत चॉईस फिलिंग करायची आहे, तुम्हाला जर थर्ड राऊंडला परत काउन्सिलिंग करायची आहे, तुम्हाला परत जे डिपॉझिट ते भरावं लागेल आणि तसंच तुम्हाला परत प्रोसेस करावं लागेल. पण जर तुम्ही थर्ड राऊंडला परत काउन्सिलिंगमधून बाहेर पडताय, तुम्हाला परत तुम्ही जर परत थर्ड राऊंडला कॉलेज घेतलं नाही किंवा कंटिन्युएशनमध्ये पण विद्यार्थ्यांनी येणारे जे थर्ड राऊंडमध्ये कॉलेज घेतलं नाही तर त्यांना पूर्ण काउन्सिलिंगमधून बाद केलं जाईल. काउन्सिलिंगमधून ते बाहेर पडतील आणि त्यांचं डिपॉझिट तर जाईलच. मग तुम्हाला फक्त स्टेट काउन्सिलिंग खेळता येईल. तर हे आपले महत्त्वाचे रूल होते. बाकी याच्यात जे डेट्स आहे ते सेम आहे, फक्त याच्यात थोडा अजून डिटेलमध्ये दिलेलं आहे. हे जे मी सर्व ग्रुपला अपलोड केलेलंच आहे. तुम्ही जर ग्रुपला अजून जॉईन केलं नसेल तर नक्की लवकरात लवकर जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे ती दिली आहे. जर तुम्हाला फ्रीची अपडेट पाहिजे असेल तर तिथं मी ऑल फ्री ऑफ कॉस्ट जे ते अपडेट्स प्रॉपरली सर्व टाइम टू टाइम टाकत असते. आता इथं आपल्याला सेम दिलंय रजिस्ट्रेशन, फक्त इथं डेट वेगवेगळी दिली आहे. आता आपण बघून घेऊ की रजिस्ट्रेशनची जी डेट आहे ती 5 ऑगस्ट आहे. जसं आपण गेस केलं होतं, आपलं गेस जे ते 100% करेक्ट राहिलं आहे आणि 5 ऑगस्टपासून ते 12 ऑगस्टपर्यंत आपली रजिस्ट्रेशनची जी टाईम आहे ती दिला गेलेला आहे. आता तुम्ही 12 ऑगस्टला जर रात्रीपर्यंत वेट करणार तर तसं चालत नाही, पण बघावं लागतो. आता 12 ऑगस्टला पण फक्त 3 वाजेपर्यंत आपला जो वेळ आहे तो दिला गेलेला आहे, तोपर्यंतच सर्व टाईम राहील. नंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकत नाही, म्हणून तुम्हाला प्रॉपरली टाईम बघूनच सर्व गोष्टी जे ते करायचं आहे. आणि हे फक्त MCC मध्ये नाही तर स्टेट काउन्सिलिंगमध्ये पण कधी कधी रात्री 12 वाजेपर्यंत वेळ दिला जात नाही, कधी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दिला जातो, कधी 11 वाजेपर्यंत दिला जातो. तर टाइम व्हॅरी करतो, म्हणून तुम्हाला लास्ट डेटचा वेट कधीच करायचा नाही आहे. फर्स्ट डे, सेकंड डे किंवा थर्ड डेपर्यंत तुम्ही जे रजिस्ट्रेशन आहे ते कम्प्लीट करून टाका. जे काही तुमचं पेमेंट आहे ते कम्प्लीट करून टाका. चॉईस फिलिंगसाठी आपल्याला वेळ दिला आहे. आता इथं जे आपल्याला CET सेलला असं आहे की आपल्याला स्वतःहून मॅन्युअली लॉक करावं लागतं, पण इथं तसं नाही आहे. इथं ऑटो लॉकिंगचं ऑप्शन आहे MCC मध्ये, तर जे तुमचे चॉईसेस आहे ते ऑटो लॉक पण होऊन जातात. पण मोस्टली हे जे गोष्टी हे पोस्टपॉन्ड होत असतात. MCCचं हे नॉर्मल आहे. अजून जर तुम्हाला काही पण शंका असली तुम्ही विचारू शकतात. आणि पेड काउन्सिलिंगसाठी आता फक्त तुम्हाला मेसेज करायचा आहे, कॉल आम्ही एक्सेप्ट करत नाही आहे MCCसाठी. तरी तुम्हाला फक्त मेसेज करायचा आहे की वी नीड पेड काउन्सिलिंग आणि फक्त तुमचं स्कोअर कार्ड एकदा सेंड करून द्या, म्हणजे आम्हाला गोष्टी क्लिअर होतील. आम्ही तुम्हाला जे काही तुमचं डिटेल्स आहे, कोर्स डिटेल्स सांगून देऊ की तुम्हाला हा कोर्स लागेल आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला फक्त जे QR कोड आहे ते सेंड करून देऊ विथ आर फीज. पेड काउन्सिलिंगची किती फीज आहे, त्यानंतर पेमेंट झाल्यानंतर आपण सर्व गोष्टी जे ते गाईड करत असतो. आम्ही तुम्हाला MCCसाठी जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते पण तुम्हाला देतो की आपलं डेमो ॲप्लिकेशन फॉर्म कसं असतं. तर त्यात तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातात की आपलं ॲप्लिकेशन फॉर्म कसं राहील MCCसाठी. ते आपलं मागच्या वर्षीचं किंवा आतापर्यंतचं जसे ॲप्लिकेशन फॉर्म MCCने दिले होते स्टुडंट्सला भरायला, तसंच आपण डेमो किंवा सॅम्पल फॉर्म देत असतो. पूर्ण डॉक्युमेंट्सची चेकलिस्ट देत असतो. पूर्ण जे कॉलेजेस आहे त्याचे सर्व कट ऑफ्स आहे ते सर्व प्रोव्हाइड करतो. म्हणून तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स जर तुमचे अपलोड नसतील तर तुम्हाला लवकर घाई करावं लागेल, कारण आता आपल्या हातात फक्त 5 ऑगस्टपर्यंत वेळ आहे. तुम्ही 12 ऑगस्ट धरूनच चालू नका, कारण 12 ऑगस्टपर्यंत सर्व्हरचं कधी काय होईल, MCCला खूप प्रॉब्लेम्स येतात. म्हणून तुम्हाला लास्ट डेटपर्यंत थांबायचंच नाही आहे. तुम्ही धरून चला की 5 ऑगस्टपासूनच आपल्याला रजिस्ट्रेशन जे ते करायचं आहे. अजून तुम्हाला कोणत्या दुसऱ्या गोष्टीवर व्हिडिओ पाहिजे असेल, तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात किंवा व्हॉट्सअपला पण मेसेज करू शकतात. धन्यवाद.